नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। मुंबईतील पहिली अंडरग्राउंड मेट्रो सुरू करण्यात आली आहे। मी आता बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इथे आलो आहे। या अंडरग्राउंड मेट्रोचे उद्घाटन शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी आपल्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते करण्यात आले आणि सोमवार दिनांक 7 ऑक्टोबर 2024 पासून लोकांच्या सेवेसाठी हे रुजू करण्यात आले आहे। मी आता B1 गेट समोर आहे। या स्टेशनला 4 एंट्री पॉइंट देण्यात आलेले आहेत। इथे एक प्रवासी उभे आहेत, त्यांच्याकडून आपण स्टेशन संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। अभी ये अंडरग्राउंड मेट्रो RA-JBLR से BKC तक चालू हुआ है। ये RA से चलने के बाद में इसका स्टेशन सिप्स है, उसके बाद MIDC अंधेरी है, मरोल नाका है, CSMI एयरपोर्ट T2 है, सहार रोड है, एयरपोर्ट T1 है, सांताक्रूज मेट्रो है, बांद्रा कॉलोनी है और ये बांद्रा कॉम्प्लेक्स CST तक है। हे बघा, हे एंट्रन्स आहे। इथून आम्ही या स्टेअरकेसने खाली उतरत आहोत। हे ॲक्सिलेटर आहे इथे, पण ते चालू करण्यात आलेलं नाही आहे। इथे तिकीटचे रेट दाखवण्यात आलेले आहेत। हे बघा, हे कोटक बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स ते बांद्रा कॉलनी 10 रुपये आहे, सिंगल रेट आहे ते। 20 रुपये सांताक्रूज, त्याचप्रमाणे सहारा रोड 30 रुपये, अंधेरी 40, नंतर RA लास्ट 50 रुपये। तर आपण हे तिकीटचे रेट आता बघितलेले आहेत। आता इथे तिकीट काउंटर आहे। आम्हाला पण इथं RA कॉलनीला जायचं आहे, तर आम्ही इथे आता तिकीट काढणार आहोत। RA कॉलनी सिंगल लास्ट। चलो RA कॉलनी। तुम्हाला तिकीट लाईनमध्ये उभा राहायचं नसेल, वेळ वाचवायचा असेल, तर इथे तिकीट विक्री मशीन सुद्धा आहे। तर ह्याच्यातून तुम्ही या मशीनद्वारे तुम्ही तिकीट घेऊ शकता, तुमचा वेळ वाचू शकतो। मेरा नाम ऑस्टिन फर्नांडिस है और मैं BKC स्टेशन में खड़ा हूँ, मेट्रो लाइन 3, और ये ऑटोमेटिक टिकट वेंडिंग मशीन से टिकट खरीद रहा हूँ। सिंगल जर्नी टू मरोल नाका 1 person, पेमेंट बाय कैश। पेमेंट सक्सेसफुल और टिकट आ गया टिकट। सुरक्षेच्या दृष्टीने इथे गार्ड तैनात करण्यात आलेले आहेत। सिक्युरिटी चेकिंग होते इथे। हे बॅग स्कॅनिंग मशीन आहे इथे। ह्या तिकीटवरती बारकोड देण्यात आलेला आहे। तो बारकोड ह्या मशीनवरती स्कॅन होणार, त्यानंतर आपण आतमध्ये एंट्री करू शकतो। हे बघा, हे ओपन झालं, स्कॅन झालं। याच्यानंतर आता आम्ही आतमध्ये एंटर केलेलं आहे। कशा पद्धतीने हे मेट्रोचे आतमध्ये काम करण्यात आलेलं आहे हे सर्व फोटो येथे दाखवण्यात आलेले आहेत।
बघा तुम्ही पाहू शकता की हे फुल्ली पॅक आहेत दरवाजे इथे. जेव्हा मेट्रो येणार तेव्हा ऑटोमॅटिकली दरवाजे खोलणार आहेत. मेट्रो ट्रेन आलेली आहे. हा फुल्ली एअर कंडिशन आहे. सिक्युरिटी पर्पजच्या दृष्टीने इथे CC कॅमेरा इथे लावण्यात आलेला आहे. भाऊ नमस्कार, कुठे चाललात? सांताक्रूज चाललात. तुम्ही कुठे चाललात? सांताक्रूज. आज पहिला दिवस आहे, कसं वाटतंय तुम्हाला? फर्स्ट शो आहे. नमस्कार मावशी, कुठे चाललात? आम्ही आता इथं बांद्रा कॉलनीला चाललात. अरे वा, आजच चालू झाले अंडरग्राऊंड मेट्रो पब्लिकसाठी. जर बघायला आलात लय चांगलं काम. तो म्हणजे मुंबई ट्रॅफिकला कंट्रोल करण्यासाठी हे अंडरग्राऊंड मेट्रो रेल्वे स्टेशन चालू करण्यात आली आहे. बघा छोटं बाळ पण आहे, ते पण प्रवास करत आहे. आज पहिलाच दिवस आहे. इकडे पण आहे. हाय बेबी. हाय. बघा इथे काही पॅसेंजर बसलेले आहेत, त्यांच्याकडून आपण काही जाणून घेणार आहोत. त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत याच्याबद्दल, अंडरग्राऊंड मेट्रो ट्रेन बद्दल. भाऊ तुम्हाला काय वाटतं? नमस्कार, माझं नाव संजय कदम आहे. पुढे मेट्रो लाईन क्रमांक 3चं उद्घाटन 5 तारखेला आपल्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते झालं. हे कळल्याच्या नंतर आज आम्ही मित्रमंडळीसह या ठिकाणी प्रवास करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. मरोळ नाक्यावरनं आम्ही रिटर्न तिकीट घेतलेली आहे आपल्या BKCची, आणि आता BKCला उतरल्याच्यानंतर परत आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आपला मरोळ नाक्यापर्यंत. तर या ठिकाणी खूप छान वाटतंय. नमस्कार सर. नमस्कार. हाँ, ये मैं सिप्स में काम करता हूँ. सिप्स में हमारा ऑफिस है और BKC में हमारा हेड ऑफिस है. उधर जाने के लिए मेरे को पहले तो सिप्स से डायरेक्ट बस पकड़ के फिर ट्रेन में जाओ, ट्रेन से उतर के बांद्रा स्टेशन से BKC आना पड़ता था. जब से ये अभी मेट्रो चालू कर दिया ना, अभी आप आज हम लोग बैठे हैं सीधा डायरेक्ट BKC में ही बाहर निकले और मस्त AC में, और कोई ऐसा ट्रेन का टिकट नहीं, रिक्शा का, ऑटो का कुछ भी नहीं. सीधा हम लोग डायरेक्ट पहुंच गए हमारे हेड ऑफिस में, और उधर से निकले तो वापस अभी सिप्स में आ गए. तो बहुत ही टाइम भी बच जाता है टाइम भी आपका, बच जाता ट्रैफिक है में. और इतना सारा घूमना नहीं पड़ रहा है. और टिकट के बारे में क्या है आपको बताएं? टिकट तो अभी 80 रुपया है. पहले स्टार्टिंग में थोड़ा रिटर्न का. हाँ रिटर्न का थोड़ा कंसेशन रखना चाहिए, यानी सब पब्लिक और आ सके एडवर्टाइज के लिए थोड़ा कम होना चाहिए. फिर उसके बाद जो बढ़ाने का बढ़ा सकते. कुठे चालणार आहे तू? मी BKCला जाऊन आलो. हां, आता BKCहून परत JVLRला येते आपण. आरे कॉलनी जाणार लाटला. अच्छा, तर फक्त फिरण्यासाठी आलेले तू? हां. मग आज शाळेला सुट्टी आहे तुझ्या? हां, मेट्रोसाठी त्यांनी दांडी मारली. अच्छा, मेट्रोसाठी खास दांडी मारून आलाय तू फिरायला? कितवीला आहे तू? काय नाव तुझं? मल्हार. ओके, थँक्यू. आपण या मेट्रो ट्रेनच्या टायमिंगचा विचार केला तर सकाळी 6:30 ते रात्री 10:30 वाजेपर्यंत चालू आहे. BKC ते आरे जवळजवळ 12 किलोमीटरचा प्रवास आहे. मला येण्यासाठी जवळजवळ 25 मिनिटं लागली. BKC ते आरे 10 स्टेशन आहेत. आरे हे एकमेव स्टेशन आहे जे जमिनीवरती आहे. बाकी 9 अंडरग्राउंड स्टेशन आहेत. माझ्यासोबत श्री विलासराव शिंदे हे येथील स्थानिक प्रवासी आहेत आणि आताच ते नवीन सुरू झालेल्या अंडरग्राउंड मेट्रोचा प्रवास करून आले आहेत. तर त्यांची ह्या प्रवासाबाबत काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेऊया. आज मी सिप्स MIDC
इथून मी आज खास करून मेट्रो अंडरग्राऊंड हे बघण्यासाठी इथं आलो होतो आणि मी इथून ते बँड्रा लास्ट BKC पर्यंत आम्ही प्रवास केला आणि एकत्रित असा अनुभव आला की एकदम म्हणजे आरामदायक प्रवास आहे आणि अतिशय चांगलं म्हणजे आतलं जे परिसर आहे अतिशय चांगलं आणि बघण्यासारखं आहे. खरं म्हणजे प्रवास तर झालाच आमचा, चांगला प्रवास झाला आणि अगदी कमी वेळामध्ये झाला. ज्यावेळेस आम्ही आतमध्ये गेलो तर एकदम सिस्टम सर्व सुविधा अगदी उत्तम दर्जाची सुविधा आहे आणि जाणं येणं लोकांसाठी फार म्हणजे आरामदायक जाणं येणं होणार आहे आणि वेळेवर माणूस पोचणार आहे. तर भविष्यात याचा जो फायदा आहे लोकांना फार चांगल्या प्रकारे होणार आहे. हे जे रस्त्याने ट्रॉफिक आहे, रेल्वेचं आहे जाणं येणं, त्यापेक्षा अगर मेट्रोने आपण जरी गेलो तर प्रवास फार चांगला होईल आणि वेळेत आपण पोचू शकतो. येतानाही आम्ही तसंच चालू आणि आतला जो परिसर आहे अंडरग्राऊंड जो परिसर आहे असं वाटत नाही की आपण या जमिनीच्या एवढ्या खालून प्रवास करत आहोत. आणि ज्यावेळेस आम्ही परत आलो त्यावेळेस आम्हाला तिथलंही स्टेशन असेल इथलंही स्टेशन असेल प्रत्येक स्टेशनवरती बघून आम्ही ज्यावेळेस बघितलं उतरून बघितलं तर खरं म्हणजे फार चांगला आम्हाला अनुभव आला. मित्रांनो, तुम्हाला मुंबई अंडरग्राऊंड मेट्रोचा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.